पण हळद मेहंदी असे सगळ्या सेरेमनीज झालेल्या हो. आणि म्हणजे प्रॉपर असं किंवा त्यांच्या साईडची अशी कुठली पद्धत तुला अशी नवीन वाटलेली किंवा असं तेव्हा लग्नाच्या वेळी असं काही असं काहीच नवीन नवीन. फक्त एक होतं की आमच्याकडे असं होतं की वरात वगैरे काढतात ना नवरदेवाची. तर नीरजला ते म्हणजे नाईटमेअर होतं त्याच्यासाठी. आणि मग त्याला माझे वडील म्हणाले, आम्ही तर घोडा बुक केलेला आहे आणि तुला तर आता यावंच लागेल, आता तर सगळं फायनल झालेलं आहे. आणि तुला मी आणखी एक लोचाचं सांगते, एक मला आठवलं लग्नाच्याच वेळेचं. तर असं सगळं मग त्याला कळलं वेळेवर की नाही असं काही नाही. तर तो आधी प्रेशरमध्ये होता, टेन्शनमध्ये, की काका तर म्हणतात की आता पप्पा म्हणतात की घोडा वेडा आला. आणि तर मला रोज तो फोन करायचा, ऐक ना मला नाही जमणार वगैरे असं, प्लीज तू रिक्वेस्ट कर ना, आम्हाला त्यांच्याशी बोलता नाही येते. म्हटलं नाही नाही. पण त्याला ते एक सरप्राईज दिलं होतं आम्ही की नाहीये वरात. आणि लोचाचं म्हणजे ना काय झालं, माझ्या बाबांनी ना तो मिलिटरी बँड आणला होता. अच्छा हां, तर ते खूप छान रेडी होऊन येतात आणि त्यांचा खूप छान सेटअप असतो, सगळं असतं. पण आफ्टर अ पॉइंट त्यांनी ना जनगण मन वाजवलं लग्नात आणि सगळे जे नाचत होते ना ते उभे राहिले आणि मला असं झालं की अरे असं म्हणजे अर्थात आता आपण आपण कसं रिस्पेक्ट तो हवाच, पण मला असं झालं की अरे हे चुकलं का आपल्या लग्नात. तो हाय का आहे माझ्या मेजर लोचा. मला असं झालं आणि मी बाबांकडे बघते, बाबा इकडे तिकडे बघताय, मी आता जाऊ दे आता. पण ठीक आहे म्हणजे. पण बाबा असं ह्याच्यासोबत प्रँक करायचे किंवा लग्नाच्या वेळेला असं आता जसा एक प्रँक केलेला तसं हिचे बाबा प्रँक करायचे तुझ्यावर? हां, म्हणजे ते पण असे खोळकर म्हणजे काय म्हणतात त्याला? खेळकर होते. अच्छा. माझे बाबा घरात असायचे तर हसण्याचा प्रचंड आवाज असायचा. म्हणजे बाबा घरात आहेत हे कळायचं, कारण ते हसायचेच खूप जोरात. वाव. आणि बिल्डिंगमध्ये सगळ्यांना कळायचं आणि खूप पाहुणे, खूप खूप रॉयल होते ते स्वभावाने आणि खूप हसतमुख आणि छोट्या छोट्या गोष्टीत जोक्स करणं वगैरे. सो येस, त्यामुळे कुठे तो ऑकवर्डनेस असा राहिला नाही. ते पटकन आमच्या सगळ्यांमधनं गेलं, कारण की जसे आई बाबा त्याचे किंवा माझ्या आईशी याच्याशी असलेलं रिलेशन किंवा त्याच्या बहिणीशी माझं असलेलं रिलेशन, सो हे सगळं ते खूप इझी होत गेलं. सेम त्याचे बाबा पण आहेत आणि त्याची बहीण म्हणजे माझी नणंद निशिता, ती पण खूप अशी फनी आहे आणि आमच्या दोघींचं याच्यापेक्षा जास्त आमच्या दोघींचं जमतं. खरं तर असं म्हणतात की नणंदेसोबत थोडेसे वादच जास्त हो, होतात वाद येणाऱ्या होतात वहिनीचे. आमचे. वाद आमच्या सगळ्यांमध्ये होता, पण आमचं असं कोणी नाहीये की ते असं धरून ठेवलंय किंवा काय. पण तेवढ्या गप्पाही छान होतात आणि मजा मस्तीत आमचा वेळ खरंच खूप छान जातो. आणि मी समजू शकते, मगाशी तू उल्लेखच केलास की बाबा म्हणाले की मी तुझ्या मोबाईलवरनं जर आय लव्ह यूचा मेसेज करू शकतो, तर ते किती छान स्वभावाचे आणि खेळकर होते. पण तू घाबरायचास मग हिच्या वडिलांना नीरज? नाही घाबरायचो नाही, मला पण माहिती होतं की ते असे खेळकर आहेत वगैरे. ओके. छान होतं. चिल होतं म्हणजे थोडं बऱ्यापैकी. हो, म्हणजे तुला सांगते, नाशिक सारखं थंड शहर आणि तिथे काय गरजच नाहीये, पण नीरज येणार म्हणून माझ्या बाबांनी सगळ्या रूम्स मध्ये एसी लावले. बापरे. एक फॅन घेतला जो असा फिरतो, काही गरज नव्हती खरं. आणि मग थोडं फर्निचर चेंज केलं, सेठी वगैरे केल्या असं. आणि नीरज किती वेळ आला असेल, फक्त एक दिवस. पण त्या एक दिवसात माझ्या बाबांनी सगळे एसी ऑन केले, फॅन, मग त्याला हे ठिकाण मिसळ खायची, चल मिसळला घेऊन जातो चल. सो तो पूर्ण एक दिवस त्यांनी त्याची खूप काय म्हणू बडदास्त ठेवली, जावयाचा मान म्हणून. बापरे. पण येस, ते होते तसे छान ओके. गमतीशीर.